आजच्या भागात आपण काय पाहणार आहोत ते आपण इकडेच बघूया। तर इकडे सुलक्षणा ही तिच्या ताईला विचारायला येते की तुम्ही ते काय करताय म्हणून। तेव्हा इथे त्या दोघांना विचारते की मी तुमच्यामध्ये आले का, म्हणजे तुमचं काही सिक्रेट मोडलं गेलं आहे का। तेव्हा लगेचच ताई म्हणते की नाही तसं काही नाही आहे, मी हिच्या सोबतीला आले होते। इतक्यातच सुलक्षणा म्हणते की हो हे तर खरंच आहे, कारण मला पण तिची काळजी वाटत होती म्हणून मी पण तिच्या सोबतीलाच झोपायला आले होते। असं म्हणून ती प्रीतीला विचारते की मी चालेल ना गं तुझ्यासोबत झोपलेली। तेव्हा लगेचच प्रीती म्हणते की हो चालेल, मला काही एक हरकत नाही। असं म्हणून ती आता तिच्या ताईला तिकडून जायला सांगते आणि सुलक्षणा ही स्वतःशीच बोलते की काही झालं तरी एकमेकींना मी तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही। असं म्हणून आता प्रीती जी आहे ती आता सुलक्षणाला घेऊन तिच्या खोलीमध्ये जाते। दुसरीकडे विराज हा आता त्याच्या झोपायच्या तयारीत असतो। इतक्यातच तो फोन बघतो तर त्याला कीर्तीचा मेसेज आलेला असतो। ते पाहून तो शॉक होतो। इतक्यातच दीप हा त्याच्या खोलीत येतो। दीप हा त्याला म्हणतो की कसं आहे ना, गेस्ट रूममध्ये एसीच नाही आहे आणि माझ्या खोलीमध्ये ती ज्योती झोपली आहे, तर मी तुझ्या खोलीमध्ये आज झोपू का। तर लगेचच विराज म्हणतो की हो चालेल झोप ना दादा, पण तू माझे रूल्स फॉलो करशील ना। इतक्यातच तो म्हणतो की हो हो, आणि एसी फुलवर लावून अंगावरती पांघरून घेऊन झोपून जातो। हे ऐकून मात्र विराज हा त्याच्यावर चिडतो। त्याला म्हणतो की अरे दादा काय करतोयस तू, एवढी फास्ट एसी लावून तू अंगावर काय घेऊन झोपतोय। तर लगेचच दीप म्हणतो की हो मग काय, बाहेर असं मस्त थंड थंड करून आतमध्ये गरम गरम झोपायचं, म्हणजे कसं भारी झोप लागते। असं म्हणून ते एकमेकांचीच वाद घालत असतात। तेव्हा विराज हा त्याला समजवतो की तसं नाही दादा, आपल्याला रूम टेम्परेचरनुसारच, म्हणजे बाहेर जसं वातावरण आहे तसंच करून आपल्याला झोपायचं असतं, नाहीतर आपले हाडं हे मोडतील। पण काहीही केल्यास दीप काही त्याचं ऐकत नाही आणि दोघांमध्ये मग थोडीशी मस्ती सुरू होते आणि त्यासोबतच दीप हा इथे जिंकला जातो आणि त्यासोबतच तो झोपून जातो। आणि विराजला आता दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे विराज हा आता त्याच्या बाजूला झोपून जातो। आता सकाळ झालेली असते। तेव्हा तर सुलक्षणा ही प्रीतीला घेऊन किचनमध्ये असते आणि त्यासोबतच बाकी सगळे पण हे किचनमध्ये आलेले असतात। इथे आता जी सुलक्षणा आहे ती म्हणतच असते, तेवढं तर तिथे दीप, विराज आणि स्वराजचं काहीतरी कुजबूज बोलणं सुरू असतं की कशी झाली झोप वगैरे। इथे सुलक्षणा ही प्रीतीला सगळ्या गोष्टी सांगत असते की आपण कशी आज दूध उतू घालवायची प्रथा करणार आहोत। त्यासोबतच ती प्रीतीला नीट समजून सांगते की हे प्रथा आपण का करतो आणि कशासाठी करतो। दूध हे कसं छान आणि सफेद असतं, म्हणजेच पांढरं शुभ्र असतं, जेणेकरून सगळी पॉझिटिव्हिटी येते। आणि इथे आता ती त्या चुलीला पुसून त्याच्यावरती हळद कुंकू व्हायला लावते आणि त्याचबरोबर तिथे साईडला एक छोटीशी नाजूक अशी रांगोळी काढायला सांगते। प्रीती ते सगळं करते आणि त्यासोबतच सुलक्षणा जे जे काय सांगते त्या सगळ्या गोष्टी नीट पद्धतशीर फॉलो करते। आणि त्यासोबतच आता वेळ असते की दूध ही उतू घालवायची। तेव्हा इथे प्रीती जी आहे तिच्या मनात तर वेगळाच राग असतो। ती म्हणते की एकदा मला तुमच्या सगळ्यांच्या गुडबुक्समध्ये जाऊ द्या, म्हणजे मी माझं पुढचं पाऊल उचलेल आणि कसं हे सगळ्या गोष्टी माझ्या हातात घेऊन टाकेल हे तुम्हाला कळणार पण नाही। असं म्हणून इकडे आता ते लोक दूध उतू घालवायच्या प्रथेला सुरू करतात। इथे त्या प्रीतीला दूध दिलं जातं आणि त्यासोबतच ती ते गॅसवर ठेवते आणि दूध हे फायनली आता उतू जातं। जसं दूध उतू जातं लगेच सुलक्षणा म्हणते की तिला की गॅस बंद कर आणि पाया पड वगैरे। तेव्हा इथे आता सगळ्या गोष्टी ह्या नीट रीतीने झालेल्या असतात। त्यासोबतच इथे दूध उतू गेलेलं असतं। मागून बाबा जे आहेत ते मात्र त्याच्या बायकोचीच म्हणजे गीतांजलीची आठवण काढत असतात। गीतांजलीची आठवण काढल्यास खरं तर सगळे खूप इमोशनल होतात, कारण इथे दीप त्याचं आणि त्याच्या आईचं खूप घट्ट नातं असतं। बाबा असं अर्धवट बोलून तिकडून निघून जातात। सगळेजण हे शॉकमध्ये असतात। इथे आता सगळेजण हे त्यांच्या कामात रमून गेलेले असतात। इथे प्रीती पण जी आहे ती सुलक्षणाला येते आणि सांगते की आता पुढे काय कसं करायचं आहे हे मी तुला सांगते म्हणून। ज्योती मात्र हे सगळं पाहून खूपच जास्त खुश होते। तिला असं छान वाटतं की तिथे ताईचा जो संसार आहे तो आता रुळावर येणार आहे। इथे दीप हा खूप जास्त इमोशनल झालेला असतो, त्याला पण
त्याच्या सगळ्या गोष्टी आठवतात. कसं त्याच्या बाबांनी त्याच्या आईची आठवण काढली. इथे तो प्रीतीला बघून बोलत असतो की हो, हिची आणि माझी बॉन्डिंग ही नक्कीच जमणार आहे. असं म्हणून तो आता आईच्या फोटोजवळ येतो. तो तिला सांगतो की आई, अगं बघतेस ना तू नसल्यामुळे आमचे काय हाल झालेत आणि आम्ही कसं राहतोय. तो पण काही झालं तरी सुलक्षणा आत्याने आम्हाला खूप चांगलं सांभाळलं आहे, आम्हाला एवढं मोठं केलं आहे आणि त्यासोबतच सगळ्यांची शिक्षणं झाली आहेत. स्वराज दादा बघ कसा बाबांच्या बिझनेसमध्येच घेऊन ते बिझनेस आपला पुढं नेतो आहे. विराज हा त्याची तर मस्त चांगली प्रोफेसरगिरी चालू आहे. असं म्हणून सगळे कसे किती छान आणि चांगलं आयुष्य जगतात आहेत. सुलक्षणा आत्यामुळेच हे खरं तर शक्य झालं, कारण तिने आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी ही पडू दिली नाही. असं म्हणून इकडे दीप ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो. त्यासोबतच तो तिला फोटोला बघून म्हणतो की मला माहिती आहे, माझ्या वेळी तुला मुलगी हवी होती, पण तरी तुला 3ही मुलं झाले. आता प्रीती वहिनी ही आपल्या घरात मुलगी बनूनच आली आहे ना, मी तुझी एक आवडती साडी तिला देऊ का, म्हणजे तिला छान वाटेल. असं म्हणून तो फोटोजवळ आवडती साडी काढतो. त्याने एक हिरव्या रंगाची साडी निवडलेली असते आणि त्याच्या मनात खूप इच्छा असते की ती साडी जाऊन आता त्याला प्रीती वहिनीला द्यायची. खरं तर प्रीती वहिनीमध्ये त्याला आता त्याची आई दिसू लागते. इथे आता प्रीती जी आहे ती हॉलमध्ये सर्वांसाठी छानपैकी खीर बनवून घेऊन आलेली असते. ती सगळ्यांना खीर ही सर्व करते. त्यासोबतच इथे सगळेजणं खीर चाखतात आणि त्यासोबतच सगळ्यांना मात्र खीर जी आहे ती खूप आवडते. ज्योतीला पण खूप आवडते आणि ज्योती ही लांबूनच तिचं कौतुक करते. इथे सगळेजण हे तिचं कौतुक करू लागतात की हो, खूपच छान खीर झाली आहे म्हणून. असं म्हणून इथे प्रीती जी आहे ती सुद्धा सगळ्यांचं ऐकत असते. इतक्यातच तिकडे आता दीप येतो. दीप हा अचानक तिकडे आल्यामुळे त्याला काहीतरी सांगायचं असतं प्रीतीला, म्हणजे सांगायचं म्हणजेच त्याला प्रीतीला त्याच्या आईची एक साडी द्यायची असते आवडती. असं म्हणून इथे तो तिला साडी द्यायला जातो, पण ती गोष्ट काही मात्र बाबांना आवडत नाही. बाबा हे चिडलेले असतात. बाबा म्हणतात की ह्या माणसाचं मला चेहरासुद्धा बघायचं नाही आहे, ह्याचा चेहरा जरी बघितला तरीसुद्धा माझा दिवस हा खराब जातो, मला हा माणूसच नको आहे. दीप जो आहे तो खूप खचून जातो. इथे प्रीतीला तो साडी देतो. प्रीती मात्र ही साडी जी आहे ती लगेच घेत नाही, कारण तिच्या मनामध्ये दीपबद्दल भरपूर राग असतो. ती मनातच बोलत असते की का देतोयस तू मला ही साडी, मला अजिबातच तुझ्याकडून काही एक गोष्ट नको आहे म्हणून. असं म्हणून ती म्हणत असते. इथे ज्योती जी आहे ती दीपबद्दल विचार करत असते की कसा विचित्र आहे हा कॉटर, ह्याला इमोशन्स पण आहेत, बाहेर राडे घालतो आणि घरात असा इमोशनल वागतो. इथे बाबा हे चिडून त्याच्यासाठी निघून गेलेले असतात. बाबांना तर खरं तो कधी आवडतच नसतो. इथे बाबा गेले हे ऐकून आता सगळेजण उभारतात. इथे आता दीपला असं वाटतं की प्रीती वहिनी नाही घेणार माझी साडी. तर इथे ज्योती लांबूनच विचार करत असते की अगं ताई, घे त्याच्या हातातून ती साडी, त्यांनी खूपच जास्त मायेने ती आणली आहे, त्याच्या आईची साडी आहे ती. इथे आता जी प्रीती आहे तिला तर खूप राग आलेला असतो. तिला ती साडी घ्यायची पण नसती, पण तिच्याकडे आता दुसरा पर्याय नसतो. तिला आता काहीही करून सगळ्यांच्या गुडबुक्समध्ये यायचं असतं. म्हणूनच ती इथे प्रीती ही आता विचार करते की मला घ्यायलाच पाहिजे ही साडी, नाहीतर सगळ्यांच्या नजरेमध्ये माझ्याबद्दलच वाईटपणा येईल. असं म्हणून प्रीती तिच्या हातातला ट्रे हा खाली ठेवते आणि दीपच्या हातातली ती तिच्या आईची जी साडी आहे ती घेते. त्यासोबतच दीपला बरं वाटतं की तिने साडी घेतली आहे म्हणून, आणि ती साडी घेऊन लगोलगच वर निघून जाते. इथे दीप जो आहे त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे सगळ्यांचेच घरामध्ये खूपच जास्त विचित्र हाल होत आहेत, कारण बाबा हा त्याच्यामुळे कोणाशीच नीट वागत नाही आहे. असं म्हणून तो दुःखी होऊन बाहेर तो निघून जातो, कारण त्याला खूपच जास्त बाबांचं जे म्हणणं आहे ते वाईट वाटलेलं असतं. तो खरं तर मनाने खूप चांगला असतो आणि ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला माहीत असते. त्यासोबतच इथे ज्योतीला पण त्याच्याबद्दल वाईट वाटत असतं. इथे आत्या हे सगळ्यांना म्हणते की दादा पण कळत नाही दादाला, सगळ्यांसमोर त्याला नको नको ते बोलतो. दादाला वाटतं की त्याचा त्रास हा आपल्याला होतोय, पण आपल्यामुळे त्याला किती त्रास होतोय हे त्याला कधीच दिसत नाही का. असं म्हणून ती दीपच्या मागं जाते. इथे आता प्रीती खोलीमध्ये साडी आणते आणि बेडवर टाकून देते आणि चिडचिड करत असते की का दिली त्यांनी मला ती साडी म्हणून, मला नको आहे त्याच्याकडून ती साडी. असं म्हणून
ती तिच्या मनातच गोष्टी बडबडत असते. इतक्यातच स्वराज्या खोलीत येतो. तर साडीला पाहतो आणि ती साडी ही ते ज्या अवस्थेत असते त्या अवस्थेत आता प्रीती पण पाहते की कशी टाकली आहे. म्हणून ती साडी नीट करायला जाते. इतक्यातच स्वराज तिला थांबवतो आणि तिला म्हणतो की खरं तर मला तुमचं कौतुक करायचं आहे, म्हणूनच मी इकडे आलो आहे. तुम्ही, मला माहिती आहे तुम्हाला दीप हा आवडत नाही, तरीसुद्धा तुम्ही त्याच्याकडून साडी घेतलीत. तो तसा मनाने खूप चांगला आहे, तो अजिबातच वाईट नाही आहे. हे ऐकताच प्रीतीचं आता रक्त खवळतं आणि तिला राग येतो.